श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसारतमसूर्या अपरिमिता परमवीर्या तरणतरतुर्या लाललीला. नमो जगदखिलपालना मंगळमणी निधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभभंजना विश्वोद्भुवना श्री गुरुराया. तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही आथी. जी दैविकी उदार वाचा जै उद्देशू दे नाभिकाराचा ते नवरस सुधाब्धीचा ठाओ लाभे. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखे आते अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. केऊता कल्पतरुवरी फुलोरा कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासू देवो. चंदना ते कायसेनी चर्चावे अमृता ते केऊते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले. जरी प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. का साडे पंधरया रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले. मग म्हणितले मी स्वामी भलतेनी ममत्वे देखिले तुम्ही मनोनी कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. मागा दूध दे म्हणितलियासाठी आघविया क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. नातरी वैकुंठ पिटनायके रुसला ध्वरू कवतिके बुझाविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. तैसी जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ते भगवद्गीता ओविये गावो ऐसे केले. जे बोलनियाचे राणी हिंडता नायकी जे फळलिया अक्षरांची वार्ता परिते वाचाची केली कल्पलता विवेकाची. होती देहबुद्धी एकसरी ते आनंद भांडारा केली ओवरी मग गीतार्थ सागरी जळशयन झाले. ऐसे एक एक देवांचे करणे ते अपार बोलो केवी मी जाणे तरी अनवादुलो धीटपणे ते उपसाही जोजी. आता आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे पूर्वखंड विनोदे वाखानिले.
प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया, तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगिटले, पंचमी गभरिले योग तत्व, तेची षष्टा माझी प्रगट आसना लागो निस्पष्ट, जीवात्मभाव एकवट होती जेणे, तैसी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टा जे गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्टी, तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, करुणी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही, पाटी शब्द प्रश्नविधी, बोलोनी प्रयाण समय सिद्धी, एवं ते सकल वाक्यवधी अष्टमाध्यायी, मग शब्द ब्रह्मी असंख्यांके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते ऐके लक्षे जोडे, तिये आघवाची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रायो सांतेशती, जो एकलाची नवमी, मनोनी नवमीचिया अभिप्राया, सहसा मुद्राला वावया, बिहाला मग मी वाया गर्व का करू, अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकची रसाचे, परिस्वाद गोडियेचे आन आन जैसे, एक जाणोनिया बोलती, एक ठाये ठाय जाणविती, एक जानो जाता हारपती, जाणते गुणेसी, हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू, अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाशानी वावुनी उतरली समुद्री कटके, एकी आकाशी सूर्या ते धरिले, एकी चुळीची सागरा ते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही, परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजिनले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी, तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञू जाणे, जया गीतार्तू हाती, एवं नवही अध्याय पाहिले, मियामथी सारिके वाखानिले, आता उत्तरखंड उवाइले ग्रंथाचे ऐका, एथ विभूती प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजती, ते विदग्धा रसवृत्ती म्हणी पैल कथा, देशिये चेनी नागरपणे, शांतू शृंगारा तेजिने, तरी ओविया होती लेने साहित्यासी, मूळ ग्रंथीचिया संस्कृता, वरी मराठी नीट पडथा, अभिप्राय मानलिया उचिता, कवन भूमी हे न जोचवे, जैसे अंगाचे नि सुंदरपणे, लेनिया अंगची होय लेने, तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना, तैसी देशी आणि संस्कृतवाणी, एका भावार्थाच्या सुखासनी, शोभती आयणी चोखट आईका, उठावलिया भावारूप, करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा, तैसे देशीचे लावण्य, हिरोनी आणिले तारुण्य, मग रचिले अगण्य गीता तत्व, जो चराचर परमगुरु, चतुरचित्त चमत्कारू, तो ऐका यादवेश्वरू, बोलता जाहला, ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसे बोलिले श्रीहरी तेने, अर्जुना आघवियाची मातू अंतःकरणे धडवता आहासी, श्री भगवानुवाच, आम्ही मागील जे निरूपण केले, ते तुझे अवधानची तुकिले,
तवट्टाचे नव्हे भले पुरते आहे. घडी थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे. ऐसा परिसौनी पाहिलासी तव परिसविजे, ऐसेची होतसे. अवचितयावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे. तैसे किरीटी तू आता माझे निजधाम की. ऐसे अर्जुना येऊते सर्वेश्वरे, पाहोनी बोलिले अत्यादरे. गिरी देखून सुभरे मेघू जैसा, तैसा कृपाळुवांचा रावो. म्हणे आईके गा महाबाहो, सांगितलाची अभिप्रावो सांगेन पुढती. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जरी वाढी देखिजे. या लागी नुबगिजे वाहो करिता, पुढत पुढती पुढे देता. जोडे वानियेची अधिकता, म्हणून सोने पंडू सुथा शोधूची आवडे. तैसे येथ पार्था, तुझ आभार नाही सर्वथा. आम्ही आपुलियाची स्वार्था बोलो पुढती. जैसे बाळका लेव विजेलेने, तया शृंगारा बाळकाई जाणे. परिते सुखाचे सोहळे भोगणे, माऊलिये दिठी. तैसे तुझे हित आघवे, जव जव का तुझ फावे. तव तव आमुचे सुख दुनावे, ऐसे आहे. आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आम्हा एतुलियाची कारणे, तेची ते तुझशी बोलणे. परी असो हे अंतःकरणे, अवधान देई. तरी ऐके ऐके गा सुवर्म, वाक्य माझे परम. जे अक्षरे लेवून परब्रह्म, तुझ खेवासी आले. परिकिरटी तू माते, नेनसी ना निरुते. परी तोगा जो मी ऐथे ते विश्वची हे. एथ वेदमुखे जाहले, मन पवन पांगुळले. राती विन मावळले, रविशशी जेथ. अगा उदरीचा गर्भू जैसा, न देखे आपुलिये मातेची वयसा. मी आघवे या देवा तैसा, नेनवे काही. आणि जळचरा उदर्धीचे मान, मशका नोलांडवेची गगन. तेवी महर्षीचे ज्ञान, न देखिजे माते. मी कवन पाके तुला, कवनाचा कै जाहला. या निरुती करिता बोला कल्प गेले. काजे महर्षी आणि देवा, एरा भूत जाता सर्वा. मी आदी म्हणून पांडवा, अवघड जाणता. उतरले उदक पर्वत वळघे, जरी झाड वाढत मुळी लागे. तरी मिया झालेनी जगे, जाणीजे माते. कागा भेवणे वटू गिवसवे, तरी जरी तरंगी सागरू साठवे. का परमाणू माझी सामावे, भूगोलू हा. तरी मिया झालिया जीवा, महर्षी अथवा देवा. माते जाणावया होआवा, अवकाशुगा. ऐसाही जरी विपाये, सांडूनी पुढील पाये. सर्वेंद्रियासी होये पाठीमोरा जो. प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडूनी मागलीकडे. महाभूतांची चढे माथयावरी. एथ राहोनी ठाया ठिके, स्वप्रकाशे चोखे. अजत्व माझे देखे, आपुलिया डोळा. मी आदिसी परू, सकळ लोक महेश्वरू. ऐसिया माते जो नरू, या परी जाणे. तो पाषाणा जी परिसू, रसा आत सिद्धरसू. तैसा मनुष्या आत तो अंशू, माझाची जाण. ते जालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ. एर माणूस पण ते भांब, लौकिक भागू. अगा अवचिता कापुरा, माझी सांपडला हिरा.
वरी पडिलिया निरा नागवे काही, तैसा मनुष्य लोका आतू, तो जरी जाहला प्राकृतू, तरी प्रकृती दोषाची मातू नेनीची काही. तो आपैसेची सांडिजे पापी, जैसा जळत चंदनू सर्पी. तेवी माते जाणे तो संकल्पी, वरजूनी घापे. तेची आमुते कैसे जाणिजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे. तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके, जे वेगळालिया भूती, सारिखे होऊनी प्रकृती. विखुरले आहे ती त्रिजगती आघविये, तेथ प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान जे निरवधी. असमोह सहन सिद्धी, क्षमा सत्य, मग शमदम दोन्ही. सुख दुःख वर्ते जे जनी, अर्जुना भावा भाव मानी, भावाची माझी. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तृष्टी तप पंडू सुता ओळख तू. अगादान यश अपकीर्ती, हे जे भाव सर्वत्र दिसती. ते मजची पासूनी होती, भूतांची या ठाई. जैसी भूते आहाती नानी, तैसेची हेही वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. प्रकाश आणि कडवसे, हे सूर्याची स्तव जैसे. प्रकाश उदयी दिसे तम अस्तुसी, आणि माझे जाणणे नेनने. ते तव भूताचिया दैवाचे करणे, म्हणूनी भूती भावाचिया होणे विषम पडे. या परी माझिया भावी, हे जीवसृष्टी आघवी. गुंतली असे जाणावी पंडू कुमारा. आता इये सृष्टीचे पालक, जया अधीन वर्तती लोक. ते 11 भाव आणिक सांगेन तुझ, तरी आघवाची गुणी वृद्ध. जे महर्षी माझी प्रबुद्ध, कश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी. आणि कही सांगिजतील, जे का 14 आतुल मुदल. स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू, ऐसे हे 11 माझ्या मनी जाहले धनुर्धरा. सृष्टीचिया व्यापारा लागोनिया, जै लोकांची व्यवस्थान पडे. जैया त्रिभुवनाचे काही न मांडे, तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. तैची हे जाहले, मग इही लोक केले. तेथ अध्यक्षर चुनी ठेविले इही जन. म्हणूनी 11 हे राजा, मग एर मग यांची या प्रजा. एवं विश्वविस्तारू हा माझा ऐसेची जाण. पाहे पा आरंभी बीज ऐकले, मग तेची विरुडलिया बुड जाहले. बुडी कोंब निघाले खांदियांचे, खांदियापासूनी अनेका. फुटलिया नाना शाखा, शाखास्तव देखा पल्लव पाने. पल्लवी फूल फळ, एवं वृक्षत्व जाहले सकळ. ते निर्धारिता केवळ बीजची आघवे. तैसे मी एकची पहिले, मग मी तेची मनाते व्याले. तेथे सप्तऋषी जाहाले चारी म्हणू, इही लोकपाळ केले. लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकांपासून निपजले प्रजाजात.